हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप शिरसे, राठोड MPSC अकॅडमी श्रीनगर नांदेड। आपले कालपासून ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत। आज माझा दुसरा लेक्चर आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण महसुली तूट म्हणजे काय पाहिलेलं आहे, सार्वजनिक वित्त चॅप्टर आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील भाग जो आहे राजकोषीय तूट म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। ही तूट फार महत्त्वाची आहे आपल्याला। महसुली तूट असेल, राजकोषीय तूट असेल, प्राथमिक तूट असेल, परिणामी महसुली तूट असेल, हे काही तुटीचे प्रकार आहेत जे फार महत्त्वपूर्ण म्हणून विचारले जातात एक्झाममध्ये। तर आज आपण बघू राजकोषीय तूट म्हणजे नेमकं काय असते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डवर दिसत असेल याचं सूत्र आलेलं आहे, राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च वजा एकूण जमा कंसामध्ये बिगर कर्ज जमा। ही कोणती जमा आहे? ही बिगर कर्ज जमा आहे, नुसती नाही, बिगर कर्ज जमा काय आहे सगळं काही तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे या लेक्चरमध्ये। आता हे फिजिकल डिफिसिट जे आहे, FD म्हणजे फिजिकल डिफिसिट राजकोषीय तूट। विद्यार्थी मित्रांनो, राजकोषीय तूट काय करतं बघा, याच्यामध्ये सांगितले की सरकारचा जो काही एकूण खर्च म्हणते, शासनाचा भारत सरकारचा एकूण खर्च टोटल एक्सपेंडिचर आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा टोटल एक्सपेंडिचर मायनस काय म्हणते, एकूण जमा म्हणते, शासनाची एकूण जमा टोटल काय म्हणतं रिसिट्स, ठीक आहे, टोटल रिसिट्स म्हणते या ठिकाणी, म्हणजे एकूण जमा आहे। महसुली तुटीमध्ये मी काय सांगितलं होतं, महसुली तुटीमध्ये सांगितलं होतं महसुली तूट बरोबर महसुली खर्च वजा महसुली जमा। याच्यामध्ये काय आलं, एकूण म्हटलंय भारत सरकारचा एकूण खर्च, टोटल खर्च जे आहे ते टोटल खर्च याच्यामध्ये येतो आणि भारत सरकारचं टोटल उत्पन्न एकूण उत्पन्न या ठिकाणी येते। म्हणून ही कन्सेप्ट काय ब्रॉड कन्सेप्ट आहे, व्यापक कन्सेप्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता एकूण खर्चामध्ये काय काय येतं, एकूण खर्चामध्ये महसुली खर्च आलाच, याबरोबर प्लस भांडवली खर्च आला। बघा, महसुली खर्च प्लस भांडवली खर्च हे दोन खर्च एकत्र केले की एकूण खर्च झाला। कारण भारत सरकारचे काय, कुठल्या सरकारचे खर्च दोनच असतात, एक तर महसुली खर्च आणि दुसरा भांडवली खर्च। याबरोबर विद्यार्थी मित्रांनो, एकूण जमा पण शब्द वापरला या ठिकाणी। मग एकूण जमा काय काय येतं, एकूण जमा म्हणजे महसुली जमा आहे याच्यामध्ये प्लस भांडवली जमा आहे, ठीक आहे। आता महसुली जमा भांडवली जमा आहे, पण याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक शब्द लिहिला आहे बघा, ते फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, बिगर कर्ज जमा, म्हणजे भांडवली जी जमा असते त्या भांडवली जमामध्ये कर्ज घेऊन जमा सुद्धा धरली जाते, म्हणजे भांडवली उत्पन्न जे म्हणतो आपण, येणारी कन्सेप्ट बघू आपण भांडवली तूट। त्या भांडवली तुटीमध्ये सांगतो तुम्हाला की भांडवली उत्पन्न जे असते त्या भांडवली उत्पन्नामध्ये कर्ज सुद्धा समावेश केलं जातं। पण या ठिकाणी राजकोषीय तूट काढताना भांडवली जमेमध्ये बिगर कर्ज म्हणजे कर्ज घेतली जमा धरायचं नाही, म्हणजे याला कर्जाचा समावेश करायचा नाही याच्यामध्ये, म्हणजे कर्ज सोडलं तर बाकी इतर जे भांडवली जमा आहे ती सर्व जमा धरायचं असं त्याचा अर्थ आहे। तुम्हाला कळूनच येईल पुढे कन्सेप्ट बघितल्यावर लगातार पुढे। ओके विद्यार्थी मित्रांनो, 1996-97 पर्यंत देशामध्ये अर्थसंकल्पीय तूट जी आहे ती अर्थसंकल्पीय तूट काढली जायची। मात्र सुखमाय चक्रवर्ती या समितीच्या शिफारशीनुसार 1996-97 पासून अर्थसंकल्पीय तूट दाखवणं बंद केलेलं आहे, रद्द केलेलं आहे। ही तूट आता शून्य दाखवली जाते बजेटमध्ये। तेव्हापासून जे काही राजकोषीय तूट दाखवायला सुरुवात झाली आणि राजकोषीय तुटीचं सूत्र जे आहे ते सूत्र झालं राजकोषीय तूट बरोबर कर्ज। लक्षात ठेवा सगळ्यांनी, राजकोषीय तूट बरोबर कर्ज असं राजकोषीय तुटीचं सूत्र आहे। थोडक्यामध्ये मी तुम्हाला असं सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, राजकोषीय तूट दुसरं तिसरं काही नाही, भारत सरकार एकूण उत्पन्नापेक्षा एकूण किती जास्तीचा खर्च करते हेच या ठिकाणी पाहायचं आपल्याला। म्हणजे उदाहरण घ्या, भारत सरकारचं एकूण उत्पन्न टोटल उत्पन्न भांडवली महसुली टोटल उत्पन्न 100 रुपये आहे आणि भारत सरकारचा 140 रुपये टोटल खर्च आहे, एकूण जमा आणि एकूण खर्च आहे। तर आता हे जे काही उरले किती -40, तर -40 काय या ठिकाणी, -40 राजकोषीय तूट आहे। म्हणजे शासनाचा एकूण जे काही खर्च आहे तो खर्च किती आहे आणि एकूण जमा किती आहे याची जी काही वजाबाकी केल्यानंतर उरते त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मी उदाहरण दिलं आहे, ते उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो। समजा राजकोषीय तूट आपण काढायची, कशी काढावी नेमकं ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, कारण तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे। इथं दिसायला तर दिसत आहे राजकोषीय तूट म्हणजे कर्ज दिसत आहे, पण नेमकं कसं काढतात ते बघा। फिजिकल डेफिसिट याबरोबर भारत सरकारनं केलेला खर्च, या ठिकाणी एक उदाहरण मी तयार केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आता या उदाहरणामध्ये काय दिले बघा, महसुली खर्च आणि भांडवली खर्च, खर्च दोन प्रकारचे आहेत आले या ठिकाणी बरोबर। इथलं उदाहरण आलं, खर्च दोन्ही आले, ओके।
महसुली जमा, बरोबर आहे. आणि निर्गुंतवणूक आणि कर्ज पुनर्प्राप्ती म्हणजे भांडवली जमा म्हणतात, याला भांडवली जमा म्हणतात. महसुली जमा प्लस हे भांडवली जमा, म्हणजे दोन्ही जमा आले या ठिकाणी. आणि कर्ज जे आहे त्याला बाजूला ठेवलं आपण. कर्ज 6वा पॉईंट आहे, याला मी बाजूला ठेवलेलं आहे. का काय नाही ते बघू आपण. आता विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकार नेमकं खर्च किती केला आहे बघा. हे खर्च बघा, टोटल खर्च किती व्हायला आहे, याची बेरीज केल्यावर 1200 रुपये असं करीत धरू आपण. कोटीमध्ये धरण्यापेक्षा रुपयामध्ये घेऊ, तुम्हाला समजायला सोपं, मला हे सांगायला सोपं, बरोबर आहे. तर खर्च घेऊ. पहिल्यांदा भारत सरकारनं खर्च केला, टोटल 1200 रुपयाचा खर्च केला असं उदाहरण घ्या. ओके. आता हे जे खर्च केलं भारत सरकारनं, तर भारत सरकार काय करतं बघा, बजेटमध्ये बजेटला आपण काय म्हणतो, अंदाजपत्रक म्हणतो. त्याच्यामध्ये येणारे उत्पन्न हे अंदाजित उत्पन्न असते, फिक्स उत्पन्न नसते. कमी होऊ शकते, जास्तही होऊ शकते. त्यामुळे ते अंदाजित खर्च असतात भारत सरकारचे. भारत सरकारनं असा अंदाज मांडला की या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये आम्हाला किती रुपये, अंदाजित 1200 रुपये येण्याचे अपेक्षित आहे. शासनाला उत्पन्न महसूल किती मिळणं गरजेचं आहे. शासनाला वाटलं की भांडवली आणि महसुली दोन्ही मिळून आम्हाला उत्पन्न किती मिळणार आहे, 1200 रुपये उत्पन्न मिळणार आहे असं शासनानं निश्चित केलं. आणि त्या भरोश्यावर भारत सरकारनं 1200 रुपयाचा खर्च केला. ओके, एवढं लक्षात आलं. आता 1200 रुपयाचा खर्च केला. मग आता शासनानं हे समजा पैसे उधारीमध्ये खर्च केले असं गृहीत धरू, म्हणजे लोकांकडून उधारी घेतली आणि जसे पैसे मिळतील तसं त्यांचं परत करायचं असं शासनानं ठरविलं आणि 1200 रुपयाचा खर्च करून टाकला. आता शासनाला महसुली जमा मिळाली. किती रुपये मिळाली महसुली जमा, 400 रुपये मिळाली. मग 1200 रुपये शासनानं घेऊन खर्च केले होते लोकांचे, त्यातले 400 रुपये शासनाला महसुली जमेतून मिळाले, शासनाने देऊन टाकले ते. आता 1200 याच्यातून गेल्यावर उरले किती, 800 रुपये उरले. म्हणजे अजून किती पैसे देणं आहे शासनाला रिटर्न, 800 रुपये देणं आहे. मग शासनानं काय केलं, आता महसुली तर उत्पन्न संपलं, आता भांडवली उत्पन्न. भांडवली उत्पन्नामध्ये निर्गुंतवणूक येते, कर्ज पुनर्प्राप्ती येते, बरोबर आहे. निर्गुंतवणूक म्हणजे काय, शासनाच्या कंपन्या, शासनाच्या बँका यांचे जे काही शेअर्स आहेत ते खाजगी व्यक्तीला विक्री करणे, याला निर्गुंतवणूक म्हणतात. लक्षात ठेवा, निर्गुंतवणूक म्हणजे काय, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, शासनाच्या कंपन्या, शासनाच्या बँका यांचे शेअर्स खाजगी व्यक्तीला विक्री करणे, याला निर्गुंतवणूक म्हणतात. थोडक्यामध्ये खाजगीकरणाचाच प्रकार आहे, पण एक साधारण प्रकार आहे, प्रभावी खाजगीकरण याच्यामध्ये होत नाही. ओके. आता निर्गुंतवणूक करायचं शासनानं ठरवलं, म्हणजे शासनानं आपल्या कंपनीचे जे काही मालकी हक्क विकायचं ठरवलं आणि शासनानं ते ठरवून 200 रुपयाची निर्गुंतवणूक केली. शासनाच्या हक्काचेच पैसे आहेत हे, पण 200 रुपये गेले. अशा पद्धतीने शासनानं आणखी 200 रुपये परत करून टाकले. मग अजून किती शासनाला द्यायचं आहे बघा, 600 रुपये उरलं. म्हणजे शासनाला अजून 600 रुपये देणं आहे लोकांचं. मग आता काय करणार, महसुली जमा संपली, निर्गुंतवणूक करणं झालं. आता शासनानं काय केलं, जे श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश अशा छोट्या मोठ्या देशाला भारत सरकारने जे काही कर्ज दिलेलं असते त्यांना भारत सरकारनं कॉल केला आणि सांगितलं, बाबा आता तुम्ही आमचं काय करा, आमचं कर्ज परत करून टाका, कर्ज आम्ही दिलेलं. कारण ते कर्ज तुम्ही आम्हाला परत केला तर आमचे जे काही आमचे खर्च वाढलेले आहेत ते खर्च आम्हाला भागवता येतील. आणि त्या देशाला फोन केले आणि त्या देशाने यांचं भारत सरकारचं कर्ज परत करून टाकलं. आणि कर्जाच्या माध्यमातून भारत सरकारला पैसे किती मिळाले, म्हणजे कर्ज आपलं आहे बरं, आपण कर्ज घेत नाही या ठिकाणी, आपण दिलेलं कर्ज परत मिळते आपल्याला. आपण त्यांना फोन केला आणि म्हटलं, बा आमचं आम्हाला पैसे देऊन टाका. त्यांनी पैसे देऊन टाकले त्या देशांनी. मग पैसे दिल्यावर किती पैसे आले, 300 रुपये आले. 300 रुपये मायनस उरले किती, 300 रुपये. अशा पद्धतीनं आता बघा, नीट लक्ष द्या, शासनाला मिळालेले पैसे हे शासनाला मिळालेले पैसे, हे शासनाच्या हक्काचे पैसे आहेत. अशा पद्धतीनं शासनाला किती रुपये महसूल मिळाला, 400, 600 हे महसूल, त्याच्यानंतर भांडवली उत्पन्न 700. तर अशा पद्धतीनं जवळपास 500 आणि 400, 900 भारत सरकारला मिळाले. आता सांगा, शासनाला सगळे पैशाचे मार्ग संपले शासनाचे. बघा, महसुली उत्पन्न संपलं, बरोबर आहे, निर्गुंतवणूक संपलं त्या वर्षाचं, कर्ज पुनर्प्राप्ती झाली. आता अजून शासनाला 300 रुपयाचा खर्च करणं बाकी आहे. लक्षात ठेवा, शासनाने जे 1200 रुपये खर्च केला होता अपेक्षित धरून की आम्हाला 1200 रुपयाचं उत्पन्न मिळेल, त्यातले मिळाले नाहीत 1200 रुपये, 900 रुपयेच मिळाले. शासनावर अजून 300 रुपये देणं आहे, जे घेऊन पैसे खर्च केलेले आहेत. मग काय करायचं, हे 300 रुपये कसे परत करायचे. आता हे 300 परत करायचे म्हटलं तर महसूल उत्पन्न संपलं त्या वर्षाचं, निर्गुंतवणूक संपली, कर्ज पुनर्प्राप्ती पूर्ण झालेली आहे. मग आता 300 रुपये द्यायचे कसे. या ठिकाणी शासन काय करतं, आता हे पैसे तर देणंच आहे कोणत्या कंडिशनमध्ये. मग शासन काय करतं, हे खातं नील करण्यासाठी, या लोकांचे पैसे देण्यासाठी शासन कर्ज घेण्याचं काम करतं. आणि जेवढं इथं उरलेत पैसे तेवढं शासन कर्ज घेतं आणि कर्ज घेऊन हे पैसे देऊन टाकतं शासन. आता दिल्यावर उरलं 0 आणि अशा पद्धतीनं शासन खातं नील करून टाकतं. पण आता शासनाने हे पैसे भले देऊन टाकले असतील, कोणत्या माध्यमातून दिले, कर्जाच्या माध्यमातून दिले. म्हणून राजकोषी तूट बरोबर कर्ज म्हणतात. म्हणजे जेवढी राजकोषी तूट असते तेवढंच भारत सरकारवर कर्ज असते. तर अशा पद्धतीने 300 रुपयाचं कर्ज झालं. अशा पद्धतीनं भारत सरकार काय करतं, होईल तेवढं भारत सरकार काय करतं विद्यार्थी मित्रांनो,
कर्जाला मी बाजूला यासाठी लिहिलं शेवटी कारण कोणतेही सरकार होईल तेवढं कर्ज अवॉइड करतं, कर्ज घेण्यापासून होईल तेवढं स्वतःला म्हणजे रोखतं त्या ठिकाणी, आपल्या खर्चामधूनच आपल्या उत्पन्नामधूनच खर्च भागवण्याचं काम करतं. पण पर्याय उरला नसेल तर त्या ठिकाणी शासनाला कर्ज घ्यावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, राजकोषीय तूट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शासनानं उभारलेलं कर्ज असते असं या ठिकाणी उदाहरणातून आपला सिद्ध होते आणि दिसून येते या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण मला वाटते हा व्हिडिओ जे तुम्ही आता पाहतात तर मला वाटते जरा कन्सेप्ट टफ असल्यामुळं 2दा-3दा रिपीट व्हिडिओ करून पाहिलात तर मला वाटते की नक्कीच तुम्हाला हे कन्सेप्ट समजून जातील. पुन्हा एकदा रिपीट करतो आणि याच्यानंतर इम्प्लिकेशन बघू आणि मग आपण थांबू. विद्यार्थी मित्रांनो, राजकोषीय तूट म्हणजे एकूण कर्ज, एकूण खर्च वजा एकूण जमा, बिगर कर्ज जमा म्हटलेली आहे आणि या माध्यमातून जे आहे ते राजकोषीय तूट आपल्याला मिळते आणि सगळं तुम्हाला उदाहरण या ठिकाणी मी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघू की राजकोषीय तुटीमुळं नेमकं इम्प्लिकेशन्स काय काय निर्माण होतात, भारत सरकारला काय काय अडचणी येतात, काय काय परिणाम होतात आपल्या सरकारवर, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचे 3 ते 4 इम्प्लिकेशन्स निर्माण होतात. इम्प्लिकेशन्स म्हणजे काही नाही दुसरं, परिणाम. राजकोषीय तुटीचे परिणाम काय काय होतात, परिणाम विचारले जाऊ शकतात. तर राजकोषीय तुटीचं पहिलं परिणाम आहे ते म्हणजे सरकारवर जे काय आहे ते सरकारवर कर्ज होते, डेप्ट ट्रॅप होतं, कर्ज सापळा हा पहिला परिणाम आहे, कर्जाचा सापळा, डेप्ट ट्रॅप. आता कर्ज सापळा का निर्माण होते, कर्जाच्या सापळ्यामध्ये भारत सरकार अडकून पडते किंवा कोणते सरकार अडकून पडते, याच्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे, याच्यातून हे सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, नेमकं होते काय या ठिकाणी, जेवढी फिजिकल डेफिसिट जास्त, लक्षात ठेवा बॅनाचा मिनिंग जास्त, जेवढी फिजिकल डेफिसिट जास्त तेवढंच शासनाचं बारोईंग जास्त, म्हणजे शासनाला तेवढंच कर्ज घ्यावं लागतं. ठीक आहे, कर्ज घेतले जाते, जेवढी फिजिकल डेफिसिट जास्त तेवढं कर्ज जास्त, आणि जेवढं कर्ज जास्त तेवढं काय होतं मग मित्रांनो, कर्ज जास्त घेतल्यामुळं तेवढंच व्याज भरावं लागतं, तेवढंच इंटरेस्ट द्यावं लागतं. लक्षात ठेवा जास्त, आता जेवढं फिजिकल डेफिसिट जास्त तेवढं कर्ज जास्त, कारण का फिजिकल डेफिसिट म्हणजेच कर्ज असते आणि कर्ज घेतलं म्हणजे व्याज द्यावं लागते. ओके, आणि व्याज खर्च कशामध्ये सांगा बरं, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, व्याज खर्च जो असतो तो महसुली खर्चामध्ये येतो, म्हणजे जेवढं व्याज जास्त तेवढं महसुली खर्च जास्त. बरोबर आहे, महसुली खर्च जास्त, जेवढं व्याज जास्त तेवढं महसुली खर्च जास्त, आणि जेवढं महसुली खर्च जास्त तेवढं महसुली तूट जास्त. लक्षात ठेवा. ओके, कसे मग लक्षात ठेवायचा मिनिंग असा होतो की राजकोषीय तूट वाढली की महसुली तूट सुद्धा वाढते, असं याच्यातून सिद्ध व्हायला. लक्षात ठेवा. म्हणून काय व्हायला बघा, इथं कर्जाचा सापळा निर्माण व्हायला बघा लक्षात ठेवा, जेवढं राजकोषीय तूट जास्त तेवढं कर्ज जास्त, जेवढं कर्ज जास्त तेवढं व्याज जास्त, जेवढं व्याज जास्त तेवढा महसुली खर्च जास्त, कारण का महसुली खर्चामध्ये व्याज येते आणि महसुली खर्च जेवढा जास्त तेवढं या ठिकाणी जे आहे ते तुमचं महसुली तूट जास्त, आणि महसुली तूट वाढली की पुन्हा आणखी कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं अगेन कर्ज घेऊन शासन या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकून पडते. हे पहिलं परिणाम आपल्याला पाहायला मिळते राजकोषीय तुटीचा. दुसरा परिणाम राजकोषीय तुटीचा जो असतो तो तुटीचा दुसरं तिसरं काही नाही तर महागाई असते, इन्फ्लेक्शन म्हणतो आपण त्याला, महागाई. आता महागाई हे कसं निर्माण होते बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारनं कर्ज जास्तीत जास्त घेतलं त्याचं व्याज पण द्यावं लागणार आहे, आणि जर शासनाला जे उत्पन्न मिळते ते उत्पन्नातून व्याज पण भरणे आणि देशामध्ये खर्च करून विकास पण साधणे हे शक्य नसते. मग जेव्हा पैसे कमी पडतात तेव्हा कोणते सरकार किंवा भारत सरकार काय करतं, RBIकडे जातं आणि RBIला म्हणतं की तुम्ही काय करा, आम्हाला आमच्या उत्पन्नातून आमचे खर्च भागना झालेत तर आम्हाला तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुम्ही आम्हाला कर्ज द्या, तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काही करून पैसे द्या. आता RBIकडे थोडी ना भरमसाठ पैसे पडून असतात. मग जेव्हा RBI पण काय करते, अंदाजित नोट छापत असते. बरोबर आहे, म्हणजे नेमकं देशाचे प्लॅन काय आहे, देशा सरकारचं नियोजन काय आहे, त्या नियोजनाच्या आधारेच RBI नोट छापण्याचं काम करते, आणि त्या नियोजनाच्या बाहेर जर खर्च केला तर नोट कमी पडतात, पैसे कमी पडतात. मग भारत सरकार जेव्हा RBIकडे जाते आम्हाला पैसे द्या म्हणून, अशा टायमाला RBI काय करतं, भारत सरकारला पैसे देण्यासाठी नवीन करन्सी छापतं, न्यू नोट छापतं, न्यू करन्सी. RBI न्यू करन्सी छापतं, नवीन नोटा छापतं, आणि नवीन नोटा छापल्यामुळं बाजारात नवीन करन्सी येते. ठीक आहे, बाजारामध्ये नवीन चलन येते. नवीन चलन म्हणजे याचा मिनिंग असा की आता बाजारात नव्हते ते पैसे, म्हणजे बाजारात ऑलरेडी किती पैसे आहेत, समजा 10 लाख कोटी बाजारात आहेत,
अजून 2 लाख कोटीच्या नवीन नोटा छापल्या, ते 2 लाख कोटी नवीन करन्सी आहे. मग आता हे एक्स्ट्रा पैसे बाजारामध्ये आल्यामुळं, अतिरिक्त पैसे बाजारामध्ये आल्यामुळं, नवीन करन्सी बाजारामध्ये आल्यामुळं बाजारामध्ये मागणी वाढते आणि मागणीनुसार जर पुरवठा होऊ शकला नाही तर महागाई निर्माण होते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, जेवढी राजकोषी तूट जास्त तेवढी महागाई पण जास्त असू शकते, की त्याचं दुसरं परिणाम आहे किंवा दुसरं इम्प्लिकेशन आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं इम्प्लिकेशन येतं ते म्हणजे भविष्यातील जे काही विकास आहे त्या विकासाला खीळ बसते. भविष्यातील विकासाला खीळ बसते. आता याचा मिनिंग काय? आता विद्यार्थी मित्रांनो विचार करा, शासन पैसे भरपूर कमवाले हो, शासन पैसे भरपूर कमवत आहे, पण कर्ज जास्त झाल्यामुळं शासनाचे कमावलेले पैसे अर्ध्याच्या आसपास पैसे किंवा 25% आसपास पैसे व्याज भरण्यामध्येच चाललेत. कर्ज परत करण्यामध्ये नाही, नुसतं व्याज भरण्यामध्येच पैसे चाललेत. मग आता व्याज भरण्यात जर पैसे जास्त असतील तर या ठिकाणी विकास कामासाठी पैसे कुठून वापरायचे? कारण कमवलेल्या पैशातूनच व्याज द्यायचं आहे ना. भारत सरकारने जे पैसे जमा केलेले आहेत किंवा भारत सरकारचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये एक तर विकास बी साधायचा आहे आणि त्या उत्पन्नामध्ये शासनाला अजून काय करायचं आहे? व्याजाचे हप्ते पण परत करायचे आहेत. जेवढं कर्ज जास्त तेवढं व्याज जास्त, आणि जेवढं व्याज जास्त भरलं तेवढं विकासाला पैसे कमी पडतील. त्यामुळं काय होऊ शकते? कर्ज जास्त झाल्यामुळं किंवा राजकोषी तूट जास्त झाल्यामुळं काय होते? भविष्यातील विकासाला खीळ बसू शकते, पैसे कमी पडू शकतात. त्यामुळं हे तिसरं इम्प्लिकेशन आपल्या ठिकाणी दिसून येतं. याच्यानंतर चौथं इम्प्लिकेशन जे आहे किंवा परिणाम आहे ते दिसून येतो, तो म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, परकीय देशावर डिपेंड राहणं. परकीय देशावर, ठीक आहे, परकीय देशावर अवलंबून राहणे, परकीय देशावर अवलंबून राहणे, डिपेंडन्सी टू अदर किंवा फॉरेन डिपेंडन्सी म्हणून आपण याला. आता हे कसं होईल? आता मला सांगा, शासन कर्ज घेत आहे हो, या कर्जामध्ये अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज दोन्ही कर्ज आले ना. या कर्जामध्ये बहिर्गत कर्ज पण आलं आणि अंतर्गत कर्ज पण आलं. अंतर्गत कर्ज म्हणजे आरबीआयकडून घेतलेलं किंवा भारताच्या मार्केटमधून घेतलेलं कर्ज, आणि बहिर्गत कर्ज म्हणजे अमेरिका, ब्रिटन, जपान या देशाकडून घेतलेलं कर्ज. आणि त्या देशाकडून जर आपण जास्तीत जास्त कर्ज घेतलं तर आपल्याला आता काय होईल? या ठिकाणी उत्पन्न ज्या नाही आपल्याकडे आणि कर्ज घेऊन जर आपण सगळ्या गोष्टी भागवत असेल तर परकीय देशावर आपण अवलंबून राहतो आणि परकीय देशाचा फायदा घेऊन बऱ्याच काही गोष्टी करू शकतात. त्याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. त्यामुळं परकीय अवलंबित्व वाढून येऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, राजकोषी तूट जास्त राहिली त्याचे 4 परिणाम होतात. कर्जाचा सापळा निर्माण होतो, महागाई वाढते, भविष्यातील विकासाला खीळ बसते आणि परकीय देशावर अवलंबित्व वाढते, असं या ठिकाणी दिसून येतं. म्हणून राजकोषीय तूट ही कमी असावी. आता राजकोषीय तूट कमी असावी यासाठी काय प्रयत्न झालेले आहेत हे शेवटचा पॉईंट बघू आपण आणि मग या ठिकाणी आपण थांबू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारनं जे काही खर्च जास्त होत आहे आणि त्या खर्चावर लगाम लागावा यासाठी भारत सरकारने कायदा पास केला होता. त्या कायद्याला म्हणतात ते म्हणजे FRBM ॲक्ट 2003च्या दरम्यानचा आहे. फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटीज बजेट मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा जो कायदा आहे, भारत सरकारच्या कर्जावर म्हणजे किंवा भारत सरकारच्या खर्चावर म्हणून आपण खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कायदा पास करण्यात आला होता. कारण 1990-91 मध्ये राजकोषीय तूट 8.4 होती, जे गगनाला भिडली होती असं म्हणतात. सर्वात जास्त राजकोषीय तूट 8.4 1990-91 मध्ये आपल्याला माहिती आहे. 1991चे क्रायसिस माहिती आहेत आपल्या सर्वांना. एवढी तूट होती आपली. त्यामुळं हे सगळं लगाम लावण्यासाठी हे कायदा पास केला. यालाच विजय केळकर कार्यगट पण म्हणतात. विजय केळकर कार्यगट आहे 2003-04चा. विजय केळकर कार्यगटानं काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? तर विजय केळकर यांनी सांगितलं, राजकोषीय तूट जी आहे ती भारत सरकारने राजकोषीय तूट जे आहे ते 0.3% प्रतिवर्षी कमी करावी. 0.3% प्रतिवर्षी कमी करावी अशी जी काय आहे ते इथं सूचना केली होती. आणि ती कधीपर्यंत करावी? 2008-09 पर्यंत. लक्षात ठेवा, 2008-09 पर्यंत. लक्षात ठेवा, 2008-09 पर्यंत राजकोषीय तूट प्रतिवर्ष 0.3% कमी करावी आणि कमी करून ती 2008-09 पर्यंत कितीवर आणावी? 2.8% कमी करावी अशी शिफारस केली होती विजय केळकर समितीने, अशी सूचना केली होती. मग आता हे पूर्ण झालं का? तर बिलकुल झालं होतं विद्यार्थी मित्रांनो. 2007-2008 मध्ये भारताची राजकोषीय तूट जी आहे, राजकोषीय तूट भारत सरकारची ही कितीवर आली होती माहिती आहे का? 2.5% आली होती. म्हणजे पाहिजे त्याच्या खूप कमी आली होती. म्हणजे पाहिजे होतं 2.8 आणि राजकोषीय तूट होती 2.5. म्हणजे विजय केळकर कमिटीचं जे काय आहे किंवा FRBM कायद्याचं टार्गेट आहे ते पूर्ण झालं होतं 7-8 मध्ये.
पण झालं असं, सर्वांना माहिती आहे 2008मध्ये सब प्राईम क्रायसिस निर्माण झाले. सब प्राईम क्रायसिस काय आहेत किंवा 2008मध्ये आलेलं रिसेशन काय आहे याच्यावर एक आपण वेगळा लेक्चर बघू. आणि हे अमेरिकेमध्ये क्रायसिस निर्माण झाले, याचे परिणाम भारतावर पण झाले. आणि अशा पद्धतीनं असे क्रायसिस आल्यामुळं, मंदी आल्यामुळं, मंदीमध्ये शासनाला जास्त बाजारामध्ये पैसा ओतावा लागतो आणि बाजारामध्ये मागणी निर्माण करावी लागते, रोजगार निर्माण करावा लागतो. त्यामुळे भारत सरकारला पैसा ओतावा लागला आणि अशा प्रकारे जे काही तूट 2.5% आली होती ती तूट आता वाढून काय झाली तर 2000 त्याच्यामध्ये 8-9मध्ये ही तूट जी आहे ती 6%च्या आसपास निघून गेली. ठीक आहे, 9च्या दरम्यान ही तूट किती झाली 6% झाली. अजून तूट वाढली. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक शब्द वर्ल्ड बँकेने वापरला आहे, राजकोषीय किंवा दृढीकरण जो नावाचा शब्द आहे तो वर्ल्ड बँकेने वापरला आहे. वर्ल्ड बँक म्हणते राजकोषीय दृढीकरण साधायचं असेल तर राजकोषीय तूट जी आहे ती 3%च्या मध्ये असावी, 3%पेक्षा कमी असावी, तेव्हा त्याला राजकोषीय दृढीकरण झालं असं म्हणतात. असं वर्ल्ड बँकेनं म्हटलं होतं. आपलं होण्याचा प्रयत्न झाला होता, पण या क्रायसिसमुळं आपली राजकोषीय तूट वाढली आणि पुन्हा मग आणखी टार्गेट ठेवण्यात आले. दुसरं सांगायचा मुद्दा असा आहे, FRBM कार्यगट जो आहे हा पहिला कार्यगट आहे. त्याच्यानंतर FRBM कार्यगट दुसऱ्यांदा पण नेमण्यात आला. दुसरा FRBM कार्यगट आहे विजय केळकरचाच आहे, 2012मध्ये नेमण्यात आला. विजय केळकर कार्यगट त्याला सेकंड म्हणतात. आणि विजय केळकर कार्यगट सेकंडने पुन्हा मग शिफारसी केल्या. ते शिफारसीमध्ये त्यांनी सांगितलं की 2014 आणि 15पर्यंत विजय केळकर लक्षात ठेवा सेकंड टाईम 2014-15पर्यंत राजकोषीय तुटीचं जे लक्ष्य आहे ते 3.9% ठेवण्यात आलं. 3.9% ठेवण्यात आलं. आणि प्राप्त किती झालं मग 11-12मध्ये तर प्राप्त कमी झालं आणि पुन्हा आणखी मग याच्यामध्ये आणखी लक्ष वाढवण्यात आले. राजकोषीय तूट 14-15मध्ये 3.9पर्यंत खाली आणण्याचं लक्ष. 11-12मध्ये 2011-12मध्ये जे काय राजकोषीय तूट आहे ती राजकोषीय तूट 5.1%पर्यंत पुन्हा वाढली होती, कारण याच्यामध्ये पुन्हा आणखी कमी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं. पण प्राप्त झाली किती तर साध्य झालं परिणाम 4.1% तूट साध्य झाली. अशा पद्धतीनं म्हणजे जे दुसऱ्या कार्यगटाने जे सांगितलं होतं राजकोषीय तूट 3.9% असावी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ती साध्य झाली 4.1% आणि 11-12मध्ये ती किती होती 5.1%. म्हणजे सांगितलं होतं 5.1% राजकोषीय तूट होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कमी करून किती करावी 3.9. लक्षात ठेवा, विजय केळकर कार्यगट सेकंड काय सांगतो की 11-12मध्ये राजकोषीय तूट किती होती 5.1% होती. एवढी होती तूट, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मग ते कितीवर आणायला सांगितलं हे लक्ष देण्यात आलं एवढं. ठीक आहे, एवढं कमी करायला सांगितलं. प्राप्त किती झालं एवढं झालं, प्राप्त झालं 4.1% प्राप्त झालं. तर दुसरा कार्यगट आहे विजय केळकर कार्यगट. आणि शेवटचा कार्यगट आहे 2016-17चा NK सिंग कार्यगट म्हणतात त्याला. NK सिंग कार्यगट अलीकडे नेमलेला आहे. ठीक आहे, NK सिंग कार्यगट. आणि या कार्यगटानं सुद्धा जे काही टप्प्याटप्प्यानं राजकोषीय तूट कमी करावं सांगितलं 18-19 या कार्यगटानं सांगितलं 18-19, 19-20 आणि 20-21 राजकोषीय तूट 3%पर्यंत कमी करावी असं शिफारस केली आहे. राजकोषीय तूट जी आहे ती 3%नी कमी करावं सांगितलं आहे. 20-21 पण याच्यामध्ये आहे. बघू आता काय होते. सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसची पॅन्डेमिक असल्यामुळं नेमकं काय होईल माहिती नाही. आणि पुन्हा हे राजकोषीय तूट 2024पर्यंत NK सिंग कार्यगटानुसारच 2024पर्यंत राजकोषीय तूट हे 2.5%पर्यंत आणावं असं पण टार्गेट ठेवलेलं आहे. तर बघू ह्या गोष्टी होतात का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, राजकोषीय तूट मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर कसा वाटला काय नाही कमेंट करून कळवत जा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढली माहिती पाहू. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.